नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। लाडकी बहीण योजना खुशखबर आनंदाची बातमी। होय लाडक्या बहिणींनो, खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की सर आम्हाला 13वा हप्ता कधी मिळणार। तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबरी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। कारण लाडक्या बहीण योजनेचे 13वा हप्ता वाटप जे आहे सुरू झालेला आहे, चालू झालेला आहे। होय 13वा हप्ता जे यायला सुरुवात झालेली आहे। बघा आज दुपारी जे ऑर्डर दिलेली आहे, आजची तारीख जे आहे 26। तर आजपासून जे पैसे यायला सुरुवात झाली आहे, चालू झालेला आहे। तुमच्या खात्यात 13वा हप्ता आला की नाही आला लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। आणि 13 हप्ते येण्यासाठी काय काय करावं लागेल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। बघा आज दुपारी जे 13वा हप्ता देण्यासाठी ऑर्डर देण्यात आलेली आहे, पैसे यायला सुरुवात झाला आहे, सुरू झालेला आहे। आज दुपारपासून 12 जिल्ह्यामध्ये 2 मेसेज येणार आहे। होय लाडक्या बहिणींनो, 2 मेसेज येणार आहे। 13वा हप्ता तुम्हाला येणार आहे, हा पहिला मेसेज। आणि दुसरा मेसेज जे आहे, ज्या महिलांना 12वा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना 12वा आणि 13वा हप्ता एकत्रितरित्या जे येणार आहे। तर आज दुपारपासून सुरुवात झालेला आहे, चालू झालेला आहे। तर 12 जिल्ह्यामध्ये बहिणींना 2 मेसेज येणार आहे। तर कोणते जे आहे 12 जिल्हे आहे, म्हणजे कोण्या जिल्ह्यापासून जे लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेली आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आलेला आहे, कारण 13वा हप्त्याची सुरुवात झालेली आहे आणि आज दुपारपासून 12 जिल्ह्यामध्ये बहिणींना 2 मेसेज येणार आहे। तर बघा 12 जिल्ह्यामध्ये बँकेकडे पैसे जे आहे सुरुवात झालेली आहे। 12 जिल्ह्यामध्ये यादी बँकेकडे पाठवलेली आहे आणि 13वा हप्ता जे आहे सुरुवात झालाय। तर महत्वाची अपडेट आता 12 जिल्हे असे कोणते आहे ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी जे पैसे येणार आहे। तर बघा जिल्ह्यानुसार सांगतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये जे टोटल आहे 36 जिल्हे। तर एकाच वेळेस एकाच दिवशी 36 जिल्ह्यात पैसे जात नाही, तर टप्प्याटप्प्यानुसार पैसे जात असते। तर बघा कोणते टप्प्यामध्ये कोणते आहे। तर धुळे पहिला जे आहे टप्पा, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिल्यानगर। तर ह्या जे आहे टप्प्यामध्ये आणि नंदुरबार ह्या टप्प्यामध्ये सगळ्यात आधी 13वा हप्ता जे आहे यायला सुरुवात झालेली आहे, चालू झालेला आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक, अहमदनगर ह्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे, चालू झालेले आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। आणि ह्या उर्वरित जिल्ह्यामध्ये पैसे कधी येणार ते सुद्धा सांगतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, 13वा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। पैसे वाटपायला सुरुवात झाली आहे, पण एक अत्यंत महत्वाची अपडेट आता तुम्हाला मी सांगतो। ज्या लाडक्या बहिणींना आणखीन 12वा हप्ता मिळालेला नाही आहे त्या लाडक्या बहिणींना काय करायला हवे, म्हणजे 12वा हप्ता मिळेल आणि सोबत 13वा हप्ता पण मिळेल, म्हणजे एकत्रितरित्या 3000 रुपये। तर त्या लाडक्या बहिणींनो अजून मेसेज आला नाही, तुम्ही चिंतेत आहात, मी समजू शकतो। कारण लाडकी बहीण योजना ही खूप महत्वाची आणि गरजू, गरीब, कष्टकरू महिलांसाठी ही योजना आहे। तर माझी सरकारला विनंती आहे की सरकारने जे आहे सर्व गरजू गरीब महिलांना ह्या योजनेमध्ये आहे टिकून ठेवावं आणि जे उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती गेलं त्याच महिलांना गाळण्यात यावं। कारण गरीब महिलांसाठी ही एक अमृतवाणी योजना आहे। त्यांच्यासाठी 1,500 रुपये 15,000 रुपयासारखे आहे। 1500 रुपये 1500 रुपये त्यांना 15,000 सारखे आहे। कारण आपल्या चॅनलवर महिला सांगत असतात, तर माझी सरकारला एकच विनंती असणार की त्यांचं नाव अपात्र मध्ये जे आहे नाही द्यावं। कारण आनंद ज्या लाडक्या बहिणींना आता 13वा हप्ता मिळेल, आनंद त्यांना होणार आहे आणि हसून जे आहे चेहरे प्रफुल्लित होणार आहे। पण सर्व लाडक्या बहिणींना पैसे आले पाहिजेत। बऱ्याच महिन्यांना पैसे जमा झाल्याची मेसेज जे आहे आता यायला सुरुवात झालेली आहे। सिस्टीम मध्ये जे बँकेचं सिस्टीम असते, सिस्टीम मध्ये जे आहे पैसे यायला सुरुवात झाली आहे, वाटपायला सुरुवात झालेली आहे 13वा हप्ता। तुम्ही तुमचा जिल्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, लगेच तुम्हाला रिप्लाय देतो। आनंदाची बातमी आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे 12वा आणि 13वा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। तर हा वाटप जे आहे तुम्हाला
31 जुलै पर्यंत जे आहे सगळ्या बँकेमध्ये आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे तुम्हाला येऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.